कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी 1934 साली बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. खेड्यापाड्यातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी वसतिगृह काढलं. मामांचं शैक्षणिक कार्य अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण झालं असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपपद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बार्शीचे डॉक्टर बी वाय यादव, उपाध्यक्ष एन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी पाटील, जॉईंट सेक्रेटरी AP टेपडवार, खजिनदार डॉक्टर शितोळे, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, वसतिगृह चालवण्यासाठी मामांनी लोकांकडून धान्य गोळा करणे, निधीची उपलब्धता यासाठी अनेक अनेक अथक प्रयत्न केलेले आहेत. वसतिगृह चांगल्या प्रकारे सुरू झालं. लोकांनी दिलेलं दान सतपात्री लागावं आणि ते जगदाळे मामांच्या रूपाने सतपात्री लागत होतं. त्यामुळे लोकांनीही भरभरून दान दिलं. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान दिलंय. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर या दोन्ही व्यक्तींचं कर्तव्य मोठं आहे. शास्त्रज्ञाला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः कष्ट करून मोठं व्हावं लागतं, असंही त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं प्रचंड काम डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी केलं, असं डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी सांगितलं. कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ₹1,00,000 धनादेश देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.